नमस्कार मैत्रिणींनो, मी संगीता भोगीच्या तुम्हाला अगदी मनापासून शुभेच्छा. आज आज आहे भोगी आणि उद्या आहे संक्रांत. आपल्याला आज अगदी छान असे तिळगुळ करायचे आहेत. इथं 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, 1 वाटी शेंगदाणे घेतले आहेत, 1 वाटी गूळ. अगदी समान असं माप घेतलेलं आहे मैत्रिणींनो. आणि शेंगदाणे बी बघा छान असे खरपूस भाजून आपल्याला त्याची पूर्ण साल काढायची. संपूर्ण साल काढून घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने साल काढून घेतलेली आहे मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. पुन्हा आपल्याला त्याच्यातले काही जे खापळ्या झाल्यात ना, असे पाकळ्या शेंगदाण्याच्या, त्यातले काही शेंगदाणे आपल्याला काढून ठेवायच्यात बरं का. मग ते तुम्हाला पुढं कळणंच कशासाठी काढायच्यात पहा बरं. अशा पद्धतीने मी थोडेसे शेंगदाणे काढूनसुद्धा ठेवलेत. आता इथं कढईत गावरान तूप टाकले बघा, अगदी मस्त म्हशीचं गावरान तूप आहे हे मैत्रिणींनो, आणि अगदी भरपूर टाकलेलं आहे. आता आपण घेऊया तोपर्यंत इकडं तीळ भाजून घेऊया. पहा, तीळ अगदी खरपूस भाजायचे बरं का, अगदी उडस तोपर्यंत भाजायचे की ज्यावेळेस ते तीळ उडतात की आपल्याला त्यावेळेस कळतं की आपले तीळ अगदी छान फुगले आहेत पहा, आणि टम्म आणि ते उडायला लागलेले आहेत. मग इथं पहा अगदी ते तीळ उडस तोपर्यंत मी भाजणार आहे. पाहू शकता, तुम्हाला दिसत असेल तीळ उडायला लागलेत आपल्याला, अगदी छान असे खरपूस भाजून झालेले आहेत. आणि आपल्याला करायचे तिळगुळाचे लाडू करायचे. हे लाडू अगदीच तोंडात घालताच विरघळणार आहे बरं का मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. चला मग आता ही तीळ आपण मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया. पहा, आता मी इथं संपूर्ण तीळ काय टाकणार नाही आहे, काही तीळ मी तसेच ठेवलेले आहेत, आणि इथं काही शेंगदाणे त्याच्यात टाकून घेणार आहे. पहा, इथं काही शेंगदाणे मी टाकलेत मैत्रिणींनो. आता हे आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे बरं का माहीम. आता इथं कढईत गावरान तूप टाकलेलं ते सुद्धा छान. हे बघा, गावरान तुपामध्ये गूळ जर टाकला ना तर मैत्रिणींनो अगदी सहज असा विरघळतो बरं का, अगदीच टाईम लागत नाही. आपला गूळ हा करपटसुद्धा होत नाही, पाहू शकता तुम्ही. आणि अगदीच म्हणतात ना, 1 मिनटात गूळ विथळतो पहा बरं. आणि आपले तिळाचे लाडू बी अगदीच खुसखुशीत असे होतात, खूप छान मैत्रिणींनो. अगदी तोंडात टाकला की लाडू विरघळणार बरं का. आणि एकदम 5च मिनटात ही रेसिपी तयार होणार आहे. पहा, इथं विलायची पावडर टाकलेली. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही घाला, नसेल आवडत तर नका घालू. हे बघा, छान असं वाटून घेतलेलं आहे हे तीळ आणि शेंगदाणे आपण. आता आपल्याला जे न वाटलेले तीळसुद्धा घालायचे आहेत पायाशात. हे बघा, अशा पद्धतीने घालून घ्यायच्यात. त्याच्यानंतर आपण टाकणारे जे खापळ्या घेतलेले शेंगदाणे आहेत ते टाकायच्यात बरं का. हे बघा, अजिबात त्याचा तुकडा, फक्त मधोमध खापळी, अशा पद्धतीने हे शेंगदाणेसुद्धा टाकायचे. मग पहा मैत्रिणींनो, आपले तिळगुळाचे लाडू एवढे सुंदर होणारे, खूपच अप्रतिम. आणि खायला बी ते शेंगदाणे असे कुरकुरीत झालेले, ते सुद्धा दाताखाली आले की खूपच छान. आता हे पूर्ण मिक्स करून घेते. पाक आपला तयार झालेला आहे, आणि पाक मी आता बघा ओतून घेते याच्यात. हे बघा, छान मस्त दिसतो का नाही, रंग बी बघा किती अप्रतिम दिसतोय त्या पाकाचा. आता इथं संपूर्ण पाक ओतून घेणार आहे, आणि हे मिश्रण आपल्याला पटकन असं हलवून घ्यायचं आहे बघा. आणि गरम असतं मैत्रिणींनो, हाताची काळजी घ्या, हात भाजूही शकतो. त्याच्यामुळे मी आता इथं कलथ्याने बघा हलवते, खालवर करते, नंतर हाताने बी हलवणार आहे. हे बघा मैत्रिणींनो, आता याचे मस्त असे आपल्याला तिळगुळाचे लाडू वळायचे आहेत बरं का. सुंदर असे अप्रतिम लाडू करायचे आहेत मैत्रिणींनो. पहा, आणि अगदीच झटपट हे लाडू होतात, पाहू शकता तुम्ही. हे बघा, एकदम छान सुंदर सुरेख असे हे लाडू झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि खरंच खूपच मस्त. पहा किती छान लाडू होतोय, मस्त लाडू झालेले आहेत मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही. अगदी छान असे. आता मी तुम्हाला इथं दोन एक लाडू करून दाखवते, नंतर झाल्यावर आपण सगळेच पाहणारच आहेत. पण पहा, आता मी कशी बनवते काय ते तुम्हाला कळालंच असेल. आणि खरंच हे लाडू खूपच छान, तोंडात घातले की लाडू विरघळणार बरं का, पाहू शकता मैत्रिणी. हे बघा, मस्त झालेत का नाही, एकदम छोटे छोटे, दिसायला बी छान. पहा, लाडू अगदी छान पद्धतीने तयार झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही, मस्त. आणि आता मी तुम्हाला ते लाडू भरून दाखवते. पहा, ही पूर्ण डिश भरणार आहे बघा ह्या लाडवांमध्ये मस्तपैकी. पहा, सगळे लाडू मी आता ह्या डिशमध्ये बसणार आहे बरं का मैत्रिणी. लाडू पहा किती सुंदर दिसतात. मग अशा पद्धतीने तुम्ही जर लाडू केले तर खरंच तोंडात घातले तरीही लाडू विरघळणार बरं का, एवढे सुंदर लाडू होतात. नक्कीच मैत्रिणी, मला सांगा, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक, एक सबस्क्राईब करा. आणि ह्या भोगीच्या तुम्हाला अगदी मनापासून शुभेच्छा.